Co-powered by Techno. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गेले 8 दिवस झाले पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे। आपण बघू शकतो की काल मुख्यमंत्र्यांबरोबर देखील बैठक झाली होती, मात्र ती बैठक देखील निष्फळ ठरली होती। अनेक धनगर बांधव खरं तर आज पंढरपूरमध्ये दाखल झाले। असेच काही धनगर बांधव आता आपल्याबरोबर काय तुमची नक्की मागणी? तुम्ही खरं 10 वर्षापूर्वी तुम्ही उपोषणाला बसला होता, तुम्हाला देखील आश्वासन देण्यात आलं होतं, काय आश्वासन होतं? 2014 साली विद्यमान उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बारामतीमध्ये उपोषण सोडवते वेळेस असा शब्द दिला आहे की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो, माझा अभ्यास झालेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा या ठिकाणून इशारा आहे, देवेंद्र फडणवीस साहेब 10 वर्ष झाली तुम्ही कसला अभ्यास करताय? जर येत्या काळामध्ये जर तुम्ही हा प्रश्न नाही आम्हाला एसटीचं सर्टिफिकेट दिलं तर जसं तुम्हाला धनगर समाजानं सत्तेवर बसवलं होतं तसं तुमच्या हातून सत्ता काढून घेतल्याशिवाय आम्ही हा धनगर समाज स्वस्थ बसणार नाही। तुम्ही काय सांगताल? काल तुम्ही टाकीवर चढून देखील आंदोलन केलं होतं, आज विभागीय आयुक्त येत आहेत, काल बैठक झाली। शासनाला आमची एकच विनंती आहे, आज 7वा दिवस आहे आमरण उपोषणाचा, 8वा दिवस आहे आमरण उपोषणाचा। आमचे समाज बांधव मृत्यूच्या दारात आलेले आहेत, परंतु शासनाला ह्याचं काही देणं घेणं नाही। बोलाची कडी आणि बोलाचा भात अशी शासनाने भूमिका ठेवली आहे। काल स्कोअर कमिटी त्यांनी बोलवली होती, परंतु तिथं काही तोडगा निघालेला नाही। त्यांनी नेहमीप्रमाणे वेळ द्या आणि वेळ बघू द्या, आम्हाला वेळ दिला तर आम्ही पुढचं हे करू ते करू, परंतु आता आम्ही गप्प बसणार नाही। शासनाने जर आज उद्या आम्हाला निर्णय नाही दिला तर आम्ही गप्प बसणार नाही। शासनाला धनगर समाज हा काय करू शकतो, आम्हाला पण गनिमी कावा येतात, आम्हाला पण जशाच त्याचं उत्तर देतं। ज्या पद्धतीनं आम्हाला तुम्ही आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही तुमच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून देऊ, परंतु तुम्ही आम्हाला फसवले। परंतु येत्या इलेक्शनमध्ये विधानसभेच्या तुम्हाला घरी बसवायला सुद्धा हा धनगर समाज कमी करणार नाही। बघितलं असेल की प्रत्येक जणाची एकच भूमिका आहे की सरकारनं धनगर समाजाला फसवलं आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सरकारला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रत्येकानं भूमिका दिली। अजून काही धनगर समाज आपल्याबरोबर काय सांगताल तुम्ही? गेल्या 70 वर्षापासून सर्व पक्षांनी धनगरांना फसवलेला आहे, पण 2014ला आम्ही इथून लॉंग मार्च नेला आणि बारामतीमध्ये फडणवीस साहेब आले आणि आम्हाला शब्द दिला की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ। आम्ही महायुतीचं महाविकास आघाडीचं सरकार घालवून महायुतीचं सरकार आणलं, पण त्यांनी तो शब्द पाळलेला नाही। तेव्हापासून प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन करतो आणि ते समित्या नेमतात, समितीवर समिती असं चाललेलं आहे। पण वेळोवेळेस जर आमचं तुम्ही आता 8-10 दिवसाचं त्यांनी मुदत मागितलेली आहे, आमचं शिष्टमंडळ येते, नेते येतात, आमचं 4 वाजता बैठक आहे, त्यात काय ठरतंय पाहून ह्या सरकारला आम्ही गुडघ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही आणि आमची मतातनं ताकद दावून देऊ एवढं मी सांगू। तरुण कार्यकर्ते देखील आपल्याबरोबर धनगर समाजाचे, काय सांगशील, कशा पद्धतीने आंदोलनाकडे बघितलं? आज आमचे महाराष्ट्रामध्ये समाज 2 नंबरला आहे आणि 3 कोटी लोकसंख्या आहे आणि आज 9 तारखेपासून ते आज 16 तारीख आहे। माझे 6 उपोषण कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि या ठिकाणी आमचे विश्रांती भुसनरताई यांनी टाकीवरती टाकीवरती चढून त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला आणि आमचे अमोल देवकते विष पेलेला आहे। त्यांना जीवाला जर बरं वाईट काय झालं, पुढची दिशा आमची एकच आहे की मंत्र्यांच्या गाड्या येऊ, कोणी येऊ, मंत्र्यांचं कोणीही पाठवून देऊ द्या, त्यांच्या गाड्या फोडून त्या आलेल्या लोकांवर डांबर वतल्या जाईल ही आमची भूमिका आहे आणि रस्ता रोको करून आम्ही आमच्या धनगराची गोंगडा आणि काटीन कुराड मंत्रालयामध्ये फिरवू आणि मग धावतो आमचा धनगर काय आहे ते। आपण बघितलं असेल की धनगर समाज आता आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आगामी विधानसभेला या सरकारला घरी बसवणार, त्याचबरोबर राज्यामध्ये कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नसल्याचा इशारा देखील आता आंदोलनकर्त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन विनोदसह रवी लवेकर, TV9 मराठी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।